सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। बघा, अंगणवाडीचे जे काही पेपर झालेला आहे त्या अनुषंगानं आज 22 फेब्रुवारीचा जो पेपर झाला शिफ्ट फर्स्ट, याच्या अगोदर मी 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, परंतु तिथं ढोबळ मानानं सांगितलं होतं। परंतु आता डिटेलमध्ये प्रश्न काही लाडक्या बहिणींनी पाठवले आहेत, त्यांचे मनापासून आभार। आता टेलिग्रामला दामिनी म्हणून होतं, आणखीन एका ताईचं नाव मला आठवत नाही, त्यामुळं ज्योत्स म्हणून टेलिग्राम आयडी आहे, त्यांनी पाठवलेले आहेत ज्योत्स म्हणून, त्यांचे प्रश्नाला असतील। परंतु जे काही पाठवले त्यांच्या आधी आभार मानतो। त्यानंतर व्हीडी मॅडम म्हणून पण आहेत त्यांच्या टेलिग्राम, त्यांनी पण काही पाठवलेलं आहे आणि त्यांचं पण जे काही आलेलं आहे स्क्रीनशॉट मी तुम्हाला पाठवून देतो, ठीक आहे। त्यांचे विशेष आभार, त्यांनी विशेष प्रश्न पाठवले ते। आता बघा नेमका मुद्दा, प्रश्न कसं होते, मराठी व्याकरण तुम्हाला किती आहेत माहिती आहे ना, 10 प्रश्न, त्यात 3 प्रश्न उतारा, म्हणजे इथं आउट ऑफ पास मार्क तुमचे पाहिजे, किती बी अवघड पेपर राहिला तरी। म्हणी 2 होत्या, वाक्यप्रचार अलंकार विधेय, झालं तुमचं मराठी व्याकरण, ओके। त्यानंतर इंग्रजीवर पॅराजंबल उतारा, ॲसिनोनिम अँटोनिम प्रिपोजिशन एरर, झाले 10 प्रश्न होते, 20 मार्काला विषय संपला। आता इंग्रजीसाठी तुम्हाला मी फक्त 21 रुपयामध्ये 4000 ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचा सराव होईल यासाठी 21 रुपयामध्ये ते कोर्स दिलेला आहे। संपूर्ण TCSचे झालेले प्रश्न देखील त्याच्यामध्ये दिलेला आहे। अजूनही अपलोड करतोय 3500 अँटोनिम ॲडम अँड फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन 3500 अपलोड करणार आहे, ओके। सातत्याने त्याच्यामध्ये कामच चालू आहे। त्यानंतरचा जीकेचा जो विषय आहे, जीकेमध्ये सगळ्यात मेन, मी आधी पण सांगितलं होतं, सातत्यानं पण मी नोट्स देतो चालू घडामोडीचे, तर 2024चे प्रश्न आहेत आणि आत्ताचे लेटेस्ट काहीतरी 1-2 प्रश्न असतील असं त्या लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे। तर 7 ते 8 प्रश्न होते, म्हणजे तर बा तुम्हाला प्रश्न आहेत 20, त्यापैकी 7 आपण, ठीक आहे, त्यांनी 7-8 म्हणत असली तरी 5 बी म्हणलं तरी तुम्हाला 25% वेटेज जीकेमध्ये ह्याच्यावरच आहे। म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला 7 ते 8 म्हणजे ते खूप झालं, 30 ते 40% झालं, ओके। चालू घडामोडीला केवळ 10 रुपयामध्ये टर्निंग पॉईंट सायपर कोर्स आहे चालू घडामोडीचा, ते दिलेला आहे। नसेल जॉईन करायचा तर फ्रीमध्ये फ्री स्टडी मटेरियल आहे, त्या ठिकाणी PDF आहेत, वाचून घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल ते प्रश्न करा तुम्ही। त्यानंतर नागपूर मेट्रोला कोणती बँक मदत करते असा प्रश्न होता, पंचायत राजवर प्रश्न होता, समाज सुधारक शाहू महाराजवर होता, डिप्रेस क्लासेस मिशनवर प्रश्न होता का, डेक्कन एज्युकेशन सोसायटीवर होता, हे कन्फर्म माहीत नाही, परंतु परत एकदा समाज सुधारकावर 2 ते 3 प्रश्न होते। नदी प्रणालीवर 2-3 प्रश्न होते। हरिश्चंद्र घाट कोणत्या नदीवर आहे, 1902 साली कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी कोणत्या समाज सुधारकाने मदत केली, हा प्रश्न, पंचायत राज ग्रामपंचायत यावर प्रश्न होता। त्यानंतर गणित व बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे गणित व बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 20 प्रश्न काहीतरी आहेत, तर त्यामध्ये नातेसंबंधवर कोडिंग, डिकोडिंग, संख्या मालिका, अक्षर मालिका, काळकामी वगैरे, त्यामध्ये रेल्वे, अंकगणित 5 ते 6 प्रश्न, म्हणजे अंकमालिका ते वगैरे। जर अंकगणितचे वेगवेगळे जर म्हणलं तर स्पीड टाईमवर प्रश्न होता, असे 5-6 प्रश्न मिळून असे 20 प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत। तांत्रिक प्रश्न सोपं होतं, पण शांत डोक्यानं वाचा असं त्यांनी म्हटलेलं आहे, आणि ऑप्शन डिपेंड करते की ऑप्शनचे सिमिलॅरिटी जवळपास सारखी आहे। पालनगर योजना टेलिग्रामवर मोफत नोट्स दिलेला आहे। हुंडा प्रतिबंध कायदा ते देखील आपल्या अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राममध्ये आहे, त्यामध्ये आता कसं विचारलं असेल तर कायदे कलम सगळं दिलेलं आहे। पॉक्सो कायदा एकदम छान डायग्रामॅटिक अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राममध्ये नोट्स स्वरूपात पण दिलेलं आहे। कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण ते पण दिलेलं आहे। फिरती अंगणवाडी हे कदाचित पुस्तकामध्ये आहे, बहुतेक नाही, परंतु फिरती अंगणवाडी पर्याय होता, प्लेन पठारावर तर नाही, तर डोंगराळ भागात राहणार, साहजिकच ती फिरती अंगणवाडी आहे। स्वाधार योजनाबद्दल छोटीशीच माहिती आहे, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये पण आहे, महिला व बालविकासच्या वेबसाईटवर पण आहे, ICDSच्या वेबसाईटवर पण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डोक्याला ताप नको म्हणून मी ही सगळी PDF टेलिग्रामवर मोफत दिलेलं आहे। मेंटरशिप प्रोग्राम जो 49 रुपयाचा आहे, त्यावर PDF नोट्स दिली होती आणि टेस्ट दिली होती आणि व्हिडिओ पण दिला होता, तुम्हाला ज्या पद्धतीनं वाचायचं ते वाचा। मनोधैर्य योजना परत एकदा तिन्ही पद्धतीनं मी यूट्यूबला पण फ्रीमध्ये दिलेला आहे, मेंटरशिप प्रोग्राममध्ये व्हिडिओ स्वरूपात आहे, याच्यावरती खास टेस्ट बनवलेली होती, याच्यावरती PDF दिली होती। आता जर चुकत असाल ह्यात तर मग तुम्ही स्पर्धेच्या बाहेर गेले म्हणून समजा। मी अगोदर सांगितलेलं आहे, अवघड प्रश्न हे तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर टाकत नाहीत, परंतु जे प्रश्न वाचलेले आहेत तिथं जर सिल्ली मिस्टेक होत असेल तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाता, हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे। मुंबई भिक्षा अधिनियम यावर प्रश्न येईल, अगोदर सांगितला होता, कारण महिला व बालविकासच्या वेबसाईटवर यावर जे आहे PDF अवेलेबल आहे, परंतु ते इंग्रजीमध्ये आहे। त्यानंतर पोषणवर प्रश्न होते,
एक प्रश्न खूप डिटेलमध्ये होता. आता डिटेलमध्ये कसा प्रश्न, आता त्यांनी सांगितलं होतं मला आठवत नाही आहे, किंवा लहान मुलांना ज्वारीचं प्रमाण, बाजरीचं प्रमाण असं काहीतरी अंगणवाडीमध्ये कसं देतात, तर ते आपल्या नोट्समध्ये नसतील का. एक लक्षात घ्या, काही 1% असे प्रश्न असतात ते आउट ऑफ दिस बॉक्स असतीलच, बरोबर. मग त्याचा 1%साठी एवढं लोड घ्यायचं नाही. बरं, तारखा विचारलेले नाहीत, जे म्हणत होते कलम एकदम विचारलेले नाहीत. बालप्रतिबंध कायद्यावर प्रश्न होता, परंतु असं कन्सेप्च्युअल होता. गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवते, देवदासी या संदर्भात योजनेवर प्रश्न होता. ICDSची उद्दिष्टे काय, सोपं आहे ते झालं. ओके, ह्या पद्धतीनं तुमचा प्रश्न होता. आता राहिला संगणकाचा जो मुद्दा आहे, संगणकाचा 1 मिनिट, संगणकावर जे प्रश्न होतं ते इनपुट आउटपुट डिव्हाइस, रॅम, कॅचे असं काहीतरी प्रश्न होता. तर अशा प्रकारे आहे. अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी भरती असं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अंगणवाडी भरती हे टेलिग्राम सर्च करा, तुम्हाला ते मिळेल. पुस्तकाचा लोगो असलेला दिसेल आणि खूप नोट्स दिलेले आहे. ह्या पिनला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला PDF नोट्स लिंक हे दिसेल आणि हे जे आज तांत्रिक दिलेलं आहे ते सगळे त्या PDF मध्ये आहेत. वाचून घ्या, विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवत आहे. ओके, समाज कल्याणला आगामी समाज कल्याणसाठी देखील टेस्ट आहेत, 10 टेस्ट, आणि समाज सुधारक काही विशेष 200 टेस्ट, 200 ऑब्जेक्टिव्ह असे कोर्स आहेत. जॉईन करा अथवा न करा ते सगळं डिपेंड तुमच्यावर आहे. परंतु ह्या PDF नोट्स जे आहेत मी पिन केलेल्या त्या तुम्हाला वाचायचे आहेत, म्हणजे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काही शंका असेल तर माझा हा नंबर आहे 89 56 13 13.